प्रेमाने बोला तर निरंकार जी सात संगत जी आपल्याला सुदीक्षा माताजींनी जो स्लोगन यावर्षी दिला तो विस्तार असीम की सात संगत जी बघा, या विस्तार कुणापासून आणि कुठेपर्यंत करायचा आहे. सात संगत जी जसं नदीचं पाणी, ओढ्याचं पाणी, नाल्याचं पाणी, सात संगत जी ते हळूहळू करत समुद्राला जाऊन मिळतं. सात संगत जी त्यावेळी ते शांत होतं. सात संगत जी जसं त्याचा प्रवास सात संगत जी अनेक उपनद्या, नाले, गटारी, गंगा यातून ती सात संगत जी पुढे पुढे जाते आणि जो समुद्र त्याची जो परमात्मा आहे, जसा आपल्या शरीरात हा आत्मा आहे आणि सात संगत जी या शरीरातला आत्मा ज्यावेळी हा निघून जातो या परमात्म्यात विलीन होतो. सात संगत जी जी ओढ सात संगत जी आत्म्याची आहे परमात्म्याला भेटण्यासाठी, तशी ओढ सात संगत जी जशी नदी नाल्याची सात संगत जी ओढ समुद्रासाठी भेटण्याची आहे. कारण की सात संगत जी आपल्या जीवनाचा एक उद्देश आहे की आपण आलो कुठून, आपल्याला करायचं आहे काय सात संगत जी आणि आपल्याला जायचं आहे कुठं, हा उद्देश आपल्याला माहीत असणे महत्त्वाचं आहे. सात संगत जी कारण की जसं की एखाद्या वाहनामध्ये आपण बसल्यानंतर किंवा एस टीमध्ये बसल्यानंतर त्या एस टीचा सात संगत जी बोर्ड असतो की अमुक ठिकाणी गाडी जाणार आहे, उदाहरणार्थ सांगलीला गाडी जाणार आहे. तर सात संगत जी आपण जर सांगलीच्याच गाडीत बसायचं आहे, जर आपण जर कोल्हापूरच्या गाडीत जर बसलो तर सात संगत जी आपण सांगलीला सात संगत जी पोचणार नाही. सात संगत जी याच्यासाठी आपल्याला दिशा ही महत्त्वाची आहे. सात संगत जी आणि जी दिशा आज समयेच्या सद्गुरू सदीक्षा माताजीने आपल्याला दिलेली आहे आणि त्या सात संगतीच्या जे दिशा आहे त्या दिशेवर सात संगत जी आपण चालायचं आहे. जे काही वचने येतात माताजींची त्या वचनावर आपण सात संगत जी चालायचं आहे. जे काही उद्देश आहे सात संगत जी, प्रेम, नम्रता, सहनशीलता, प्रेमाची भाषा, प्रेमाभक्ती, सात संगत हे आपल्याजवळ पाहिजे. सात संगत जी हेच जीवनाचा उद्देश आहे. जो माताजीनं आपल्याला जे उद्देश दिलेले आहे सात संगत जी की या जन्मात सात संगत जी येऊनच सात संगत जी आपल्याला परमात्म्याची भक्ती करायची आहे. सात संगत जी दुसरी कोणतीही योनी नाही की त्या ठिकाणी सात संगत जी भक्ती केली जाते. सात संगत जी बघा, जनावर असेल, पशु असतील, पक्षी असतील, सात संगत जी किंवा अन्य सात संगत जी योनी असतील, कीटक असतील सात संगत जी, पण या योनीला सात संगत जी भक्ती करता येत नाही. परंतु सात संगत जी मनुष्य देह असा आहे की त्या मनुष्य देहालाच फक्त भक्ती करता येते. कारण सात संगत जी या परमात्म्याने सात संगत जी आपल्याला ज्ञान दिलं. सात संगत जी वाचा दिली. सात संगत जी मन दिलं, बुद्धी दिली. सात संगत जी हे सर्व जे आहे सात संगत जी ह्या परमात्म्याने आपल्याला दिलेलं आहे. सात संगत जी या भूवरती असणाऱ्या पशु पक्षी प्राणी सात संगत जी यांना बुद्धी दिली नाही. सात संगत जी फक्त एकमेव मनुष्य प्राणी आहे त्याला बुद्धी दिली. सात संगत जी बोलण्याच्या ओघातून काही वेडवाकडा शब्द गेला असला तर असला उदाहरण अंतकरणातून क्षमा करा. प्रेमाने बोला, धन्यवाद.